नमस्कार पालक मित्रांनो, गृह अकॅडमीच्या माध्यमातून अनेक लोकांना शिक्षक भरतीसाठी सहकार्य केलं जातं। त्याचबरोबर आपण मराठी शाळेचा इंग्लिश मीडियम मध्ये रूपांतर कसं होईल, आगामी काळामध्ये आपल्या सर्वसामान्य लोकांच्या खिशातला पैसा शिक्षणासाठी वायफळ न जावा यासाठी सुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओच्या माध्यमातून समाज जागृती करत असतो। आजचा मुद्दा आहे आरटी मध्ये सुद्धा आपला चिमुकला लागला तरी आपल्याला फीस आकारली जाते। याचे कारण, यामागचं जे काही भ्रष्टाचार, यामागचं संस्था चालकांचं रॉकेट आणि विद्यार्थी मित्रांनो आरटी काय असते याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आरटी म्हणजे काय, सर्वात महत्वाचं म्हणजे आरटी कायदा कधी आला, ऍक्ट कधी आला, तर 2009 मध्ये जे की आरटी ऍक्ट आला आणि त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या मुलाला म्हणजे चिल्ड्रनला, मुलाला इथे बघा लक्षात घ्या, चिल्ड्रन ऍक्ट आहे बिटवीन एज ऑफ 6 and 14 म्हणजेच 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी शासनाने आरटीई म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी आरटीई ची नोंदणी म्हणजे आरटी कायदा अंमलात आणलेला आहे। कधीपासून? 2009 पासून। आता विद्यार्थी मित्रांनो, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन म्हटलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये। तुम्ही याच्या अंतर्गत त्यांच्याकडून पावत्या गोळा करून त्या संस्थेवर अधिकची फीस आकारत असेल तर आपण कारवाई करू शकतो। पण त्याच्या मागे फीस आकारण्याचे कोणते कोणते फंडे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करतो। पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, लक्षात घ्या, आरटी कायद्यामध्ये कंपल्सरी काय सांगितलंय, मेन फीचर ऑफ आरटीई एज्युकेशन फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन म्हणजे तुमचं एज्युकेशन कसं असलं पाहिजे, फ्री आणि सातत्य कंपल्सरी असलं पाहिजे, सर्वांसाठी कंपल्सरी असलं पाहिजे। आता काय केलंय शासनाने तुम्हाला पण माहित आहे, बरेच लोक आरटीईचा फॉर्म भरून आपला विद्यार्थी एखाद्या चांगल्या स्कूलमध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतात। आरटीई अंतर्गत प्रत्येक इंग्लिश स्कूलला, लक्षात घ्या, प्रत्येक इंग्लिश स्कूलला ज्याला केंद्र शासनाची मान्यता आहे अशा प्रत्येक इंग्लिश स्कूलला 25% पदसंख्या म्हणजेच विद्यार्थी हे आरटी अंतर्गत घेण्यात यावे असं सांगितलेलं आहे। किती टक्के? 25% पदसंख्या या आरटी अंतर्गत घेण्यात यावे। आता विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, आरटी अंतर्गत जर आपला विद्यार्थी एखाद्या इंग्लिश स्कूलला आपल्या एरियातल्या लागलेला असेल किंवा त्याचा नंबर लागलेला असेल तर त्याला कुठलीही फीस आकारली जात नाही। सगळ्यात महत्वाचं फ्री शिक्षण असतं। पण तुमच्याकडून आकारली जाणारी फीस कोणती कोणती? पहिला मुद्दा ते म्हणणार तुम्हाला पुस्तकासाठी लागणारी फीस। अरे शासनाकडून अनुदानित पुस्तकं मिळतात, त्यांना आपल्याला मिळवण्याचा हक्क आहे, त्यांना ते रखडले पैसे आपल्याला घेणं देणं नाही। संस्था काही फुकट चालवत नाही, ते 75% लोकांकडून पैसा वसूल करतात, बरोबर? तर आपल्याला पुस्तकाची फीस आकारली जाते। दुसरा मुद्दा ट्युशन फीस म्हणून आकारली जाते, ट्युशन फी जी की या कार्याअंतर्गत आकारली जायला नको आहे। तिसरी फीस, तुमच्या मुलाला गणवेश फीस आकारली जाते, जेणेकरून गणवेश सुद्धा आरटी अंतर्गत फ्री दिला जातो। त्यानंतर क्रीडा बाबतीत ज्या काही छोट्या मोठ्या फीस असतात त्या सुद्धा आकारल्या जातात। क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची फीस आकारली जाते। म्हणजे तुम्हाला सांगतो, या 75% लोकांकडून जर ते 100 रुपये घेत असतील तर तुमच्याकडून सुद्धा 80 रुपये आकारले जातात। हे सत्य आहे आणि हे आवाज कुणीच उठवत नाहीये, लक्षात घ्या, याचा आवाज कुणीच उठवत नाहीये। म्हणून आरटीई मध्ये विद्यार्थी घालत असताना त्यांना सर्वात प्रथम, माझा मुलगा आरटीई मधून लागलाय, तुमच्या फीसचं स्ट्रक्चर मला शिक्क्यासहित द्या म्हणा। काय करणं गरजेचं आहे, तुम्ही ज्या आता इथून पुढे आमच्याकडून पैसे मागवणार आहात, फक्त त्यांना सूट कशात दिली जाते, अनुदानामध्ये, आणि ट्युशन फीस लागणारच। त्या पलीकडे तुम्हाला माहित आहे, मुलगा 10 किलोमीटर वर शाळेत जात असेल, गाडी फीस लागणारच। मग गरिबांना यात काय सवलत आहे रे?
म्हणून मी तुम्हाला सांगतो, 1ली ते 8वी पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जवळपास असणाऱ्या शाळेमध्ये किमान प्रवास असावा. किमान प्रवास म्हणजे 5 किलोमीटरच्या आत प्रवास असेल, तिथेच आपला मुलगा शाळेत घालावा. कृपया करून त्याला एक गोष्ट लक्षात राहील की बाबा आपल्या पालकांनी आपल्याला कमी अंतरावर शाळेमध्ये घातलं म्हटल्यानंतर त्याची बेजारी कमी होणार, त्याला कंटाळा येणार नाही, त्याच्यावर हसू असणार कायम चेहऱ्यावर. दुसरा मुद्दा जर बघितला, त्याला खेळायला वेळ मिळणार. त्याला या वयामध्ये ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, जे की खेळणं असेल, मातीत उड्या मारणं असेल, तर जसेच त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी करणं, खाणं असेल, याच्यापासून तुमचा मुलगा एक सुदृढ बालक होईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 14 वर्षापर्यंत तुमच्या मुलाला जास्तीचा ताण न द्यावा. सगळ्यात महत्वाचं यात मागचं लॉजिक आहे. ठीक आहे. आजकाल काय झालंय, आला नर्सरीमध्ये की त्याचं बिझी शेड्यूल दिवसभराचं. तो सकाळी 6 वाजता गाडीमध्ये बसणार, 7:30 पर्यंत प्रवास करणार, 8 वाजता क्लासला बसणार, 12 ते 1 वाजता तो सुटणार, परत 1.5 तासाचा प्रवास. 1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर तुम्ही 1.5 तास जावा आणि 1.5 तास या एखाद्या गाडीमध्ये बसून. तुम्हाला काय वाटतं रे, त्या लहान बालकाला खरंच झेपत आहे का? लक्षात घ्यायची, ह्या गोष्टी लहान बालकाला झेपत आहेत का, याच्यावर विचार करणं पालकांनी गरजेचं आहे. आणि आपला मुलगा खरंच इंग्लिश स्कूलमध्ये, इंग्रजी शाळेमध्ये, मोठ्या मोठ्या नावं असलेल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये खरंच घडतोय का, यावर आपली नजर ठेवली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, तिथल्या लोकांचं शिक्षण. कमी पैशामध्ये कोणता शिक्षक भेटतो याच्यावर जास्त फोकस केलं जातं. आणि शिक्षक हा वेल क्वालिफाईड नसतो, त्याला अध्ययन पद्धती माहित नसते. धक्कादायक बाब सांगतो मित्रांनो, डीएड आणि बीएड केलेले फक्त 20 ते 25% लोक असतात त्या शाळेमध्ये. बाकी सर्व ग्रॅज्युएशन, 12वी पास, 12वी नापास, 10वी पास, 10वी नापास असे लोक शिकवायला आहेत. काटावर पाचचे वेगळेच आहेत. आता मी एका शाळेमध्ये व्हिजिट केली, साधारण 7 लोक असे निघाले, आमचं सध्या बीएड चालू आहे. अरे मग घेतलं कसं काय यांना त्या इंग्लिश स्कूलवर? शिकवतात कोणत्या वर्गाला? 9वी 10वी. शिक्षक होण्याचा नियम आहे, जर तुम्हाला बीएड ला 50% मार्क मिळवता आले नसतील तर शिक्षक होता येत नाही. शासनाचा नियम आहे. त्यामध्येच अनेक लोक असे आढळले ज्यांना 42-45% मार्क सुद्धा मिळवता आलेले नाहीत या व्यावसायिक शिक्षणामध्ये. फक्त त्यांना एक लँग्वेज बोलता येते म्हणून त्यांना शिक्षक म्हणून रुजू करून घेतलं होता त्या संस्था चालकांनी. म्हणजे व्हाईट कॉलर मधले ब्लॅक धंदे म्हणता येईल याला. त्यामुळे तुम्ही शाळा निवडताना, आरटीई शाळा निवडताना, अनुदान देऊन शाळा निवडताना या गोष्टी कृपया करून पालकांनी पाहाव्या आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याला, कोमल आणि ज्या काही उगवता ताऱ्याला खरंच जाळ्यात फसवत नाही का याचा विचार करावा. आणि इंटरनॅशनल व त्याची बिल्डिंग न बघता त्या शाळेतील एज्युकेटेड शिक्षक आहेत का, त्या शाळेला व्यवस्थित मान्यता आहे का, त्या शाळा अधिकृत आहे का, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं. आणि आपल्या 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी पालक वर्गाने प्रयत्न करावे. धन्यवाद. व्हिडिओच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच मांडू शकता. जाते वेळेस एखादी कमेंट करून जावा. हा व्हिडिओ सुज्ञ पालकांपर्यंत पोहोचवा. सुज्ञ असेल, अडाणी असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून 10 लोकांचं मनपरिवर्तन झालं तर आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.